हा एक डिस्कशन चालू होता की जे किसान योजनाचे बेनिफिशरीज आहेत त्यांना एक्सक्लूड करणार अशी चर्चा होती. तर फायनली याच्यावर ते कृषी सन्मान योजना ते बेनिफिशरीज कर्जमाफीवरनं एक्सक्लूड करणार, तर त्याच्यावर काय निर्णय झाला? नाही, आम्ही कर्जमाफी देणार. कर्जमाफीतनं आम्ही कुठलंही प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेतल्या शेतकऱ्यांना वगळणार नाही. आता हे बघा, ही डायनॅमिक प्रोसेस आहे. यामध्ये आपण जे 2 लाखाच्या वरचे जे शेतकरी आहेत त्यांना आपण 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027पर्यंत वेळ दिलेली आहे. आणि शेतकऱ्याकडे काय पैसे असतात असं नाही, असले तर तो भरतो. आता शेतकऱ्याने ऑलरेडी 5,000 10,000 जशी त्यांच्याकडे रक्कम असेल तशी बँकेमध्ये जमा करायला सुरुवात झालेली आहे. जशी त्याची 2 लाखाच्या वरची रक्कम जमा होईल तसं बँकेकडनं आमच्याकडे त्या शेतकऱ्यांचे नंबर्स येतील, तर यादी आम्ही पब्लिश करू. जसजसे येत राहतील. इट इज अ डायनॅमिक प्रोसेस. त्याला वेळ लागेल. म्हणजे सगळेच शेतकरी एका वेळेला भरतील असं नाही आहे, पण मेजॉरिटी शेतकऱ्यांची आपण महिन्याभरात पूर्ण करणार. म्हणजे 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांची तर महिन्याभरात पूर्ण होईल. 2 लाखाच्या वरच्यांना वेळ लागू शकतो, कारण शेतकरी जसजसे रक्कम भरतील तसं आपण त्यांना लाभ देणार. आणि इन्सेंटिव्ह रोल आउट ते ना हे झालं. हे काय दोन्ही एकत्र केलं तर मग खूप कन्फ्युजन होणार. ऑलरेडी याच्यामध्येच आम्हाला चॅलेंजेस येत आहेत. हे पूर्ण झाल्यानंतर आम्ही ते करणार. म्हणजे अराउंड 32 लाख. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 7,000 कोटी रुपयांचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात झालंय. पहिल्या टप्प्यात राज्यातील तब्बल 16,96,000 शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. सातबाऱ्यावरून कर्ज उणे झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे. आजपासून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटवर यायला सुरुवात झाली आहे. मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व त्यांचं सर्व मंत्रिमंडळ यांचे मी शेतकऱ्यांतर्फे खूप खूप आभार मानतो. आणि ज्या शेतकऱ्यांना आज कर्जमाफी केली आहे त्यांचं सिव्हिल खराब झालं आहे. त्यांचं सिव्हिल खराब झाल्यामुळं नॅशनल बँक कोणत्या प्रकारचे त्यांना कर्ज देत नाही. जी पण अट या ठिकाणी रद्द करावी अशी मी या ठिकाणी शासनाकडे विनंती करतो. जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला. आत्तापर्यंत या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत. जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली. कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. आता हेही पैसे पुढच्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत. आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेलेला आहे. काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे. याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची, सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही. त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील. 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू. 10% तरी देखील लागतील, कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे. तेही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आता याच्यामध्ये निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही. फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये 2 वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात. कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं. एक सुदैवाने ॲग्रीस्टॅकचा डेटा असल्यामुळे ॲग्रीस्टॅकचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही EKYC करत नाही आहे. अन्यथा EKYCलाच 1 महिना लागला असता. फक्त एखाद्या केसमध्ये जिथे ॲग्रीस्टॅकमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ EKYC आपण करतोय. त्यांनाही आपण पहिले मदत देऊ, त्याच्यानंतर मग EKYC करू असाही निर्णय आपण केलेला आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी 8,000 कोटी रिलीज केली आहे. 11,000 कोटी आज रिलीज आपण करतो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे. दुसरं असं आहे की आता मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे. याही संदर्भात आम्ही सगळीकडे आता रजिस्ट्रेशन सुरू करतो आहोत. रजिस्ट्रेशनचं कारण आपल्याला माहिती, आपण ही पद्धत याकरता सुरू केली की पूर्वी जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर व्यापारीच शेतकऱ्याचा माल विकत घेऊन कमी पैशाने विकत घ्यायचे आणि सरकारला जास्त पैशाने विकायचे. आणि म्हणून आता आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन घेतो आणि मग त्यांचा माल रजिस्ट्रेशन नंतर खरेदी करतो. तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपण सुरू केलेलं आहे. शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं. व्यापारी जर हमी भावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाराला विका, पण हमी भावापेक्षा कमी भाव जर व्यापारी देत असतील तर रजिस्टर करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका. आपल्या खात्यामध्ये हमी भावाप्रमाणे आपल्याला पैसे मिळतील. तर या संदर्भातली सुरुवात देखील संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेली आहे. असं आहे की जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे ते जवळपास 21,000 कोटी रुपयाचं पॅकेज आहे. त्यापैकी मी सांगितलं 8,000 कोटी हे आम्ही ऑलरेडी रिलीज केलेले आहेत. 11,000 कोटी आज रिलीज करण्याकरता दिलेले आहेत आणि 1,500 कोटी रुपये स्वतंत्रपणे आम्ही रिलीज करतो. त्यामुळे ते पूर्ण जेवढं पॅकेज आहे ते सगळं रिलीज करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करायला राज्य सरकारने 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. या निधीच्या वितरणाला डीबीटीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच आज सुरुवात होणार आहे. कॅबिनेट बैठकीनंतर एक छोटेखानी कार्यक्रम मंत्रिमंडळ बैठक पार पडते त्याला दालनामध्ये होईल आणि पहिल्या टप्प्यामध्ये आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा व्हायला सुरुवात होईल. आज आणि उद्यामध्ये कर्जमाफीची रक्कम खात्यांवरती जमा केली जाणार आहे. तसंच जसजशी ई-केवायसी पूर्ण होईल तसतशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरती रक्कम जमा करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय. शेतकरी गौरव गावंडे यांना त्याचा लाभ मिळालाय. आम्ही त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आणली आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जी कर्जमाफी योजना दिली त्या योजनेचा लाभ मला मिळाला आहे. सातत्याने आम्ही कर्ज रेग्युलर भरत होतो, पण मागच्या 2 वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आम्ही कर्ज भरू शकलो नाही आणि कर्ज न भरल्यामुळे आम्हाला कर्जमाफी जी पात्रता यादी आली त्यामध्ये माझं नाव असून मला चांगली कर्जमाफी भेटली. मी सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानतो, तसेच महाराष्ट्र सरकारचे सुद्धा आभार मानतो. 16,94,000 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. प्राप्तिकर भरणारे 94,000 शेतकरी यातून अपात्र झालेले आहेत अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये 94,000 शेतकऱ्यांना त्यांना अपात्र ठरवलं गेलंय. तर उरलेले जे 16,94,000 शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी 7,000 कोटी रुपये जमा होणार आहेत. केवायसीच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की साधारणतः 17 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांना पहिल्या यादीमध्ये ही आपण सर्वांनी कर्जमाफी ही शासनाने दिलेली आहे. त्यामध्ये साधारणतः आज अखेर 11.5 म्हणजे साधारणतः 11 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे. त्यामुळं त्यांना आता कर्जमाफीची काहीच रकमेची अडचण राहिलेली नाही आणि उर्वरित शेतकऱ्यांसुद्धा निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये केवायसीचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. लवकरच त्या सर्वांना निश्चित प्रकारे या कर्जमाफीचा लाभ लवकरात लवकर मिळेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त 20 या आपल्या चॅनलवर